नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेती व दूध व्यवसाय युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की लिव्हर टॉनिक वापरल्याने आपल्या जनावरांमध्ये काय फायदा होतो, तसेच आपण आपल्या जनावरांना आजारांपासून कसे दूर ठेवू शकतो. म्हणजे की आपला जास्त खर्च न करता आपले जनावर तंदुरुस्त राहिले पाहिजे व निरोगी राहिले पाहिजे, यासाठी आपण लिव्हर टॉनिकचा वापर कसा करायचा आहे. तर हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपली अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवत आहे की हे वीरबॅक, मॅनकाइंड व व्हीरेमडीचे हे सर्व जे आहेत ते लिव्हर टॉनिक आहे. हे बघू शकता तुम्ही, प्रोटॉन वेट, हेपावेज आणि लिव्हाक्युअर फोर्ट. याच्यामध्ये मित्रांनो बघताय की तुम्ही लाईव्ह इस्ट येते, तसेच व्हिटॅमिन, मिनरल्स हे सर्व याच्यामध्ये येतात. तर याच्यामुळे काय होते, तर आपल्या जनावरांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. म्हणजे की लिव्हर टॉनिक म्हटलं की लिव्हरची जी कार्यक्षमता आहे ती वाढवली जाते. म्हणजे आपल्या जर जनावराला एखादा रोग होत असेल किंवा आजार होण्याची शक्यता असते, तेव्हा लिव्हरने जर चांगले काम केले तर मित्रांनो आपल्या जनावरांना आजार हा होणारच नाही. तर त्यामुळे आपण लिव्हर टॉनिकचा वापर करणे आपल्या जनावरांमध्ये फार गरजेचे असते. तर आपण बघतो तसेच की आपण जर आपल्या जनावरांना एखादे अँटीबायोटिक दिले किंवा आजारी पडल्यानंतर जे काही औषध करतो, त्यानंतर आपण जर लिव्हर टॉनिक दिले तर याचा चांगला फायदा आपल्याला आपल्या जनावरांमध्ये झालेला दिसतो. तर मित्रांनो, आपण हे जर आपल्या जनावरांमध्ये वापरले तर आपल्या जनावरांना आजारही होणार नाही व कमी किमतीत आपले जनावर निरोगी राहील. तर याच्यामध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे लाईव्ह इस्ट येते, तसेच विटॅमिन येतात. तर लाईव्ह इस्ट काय काम करते, तर मित्रांनो आपण जनावरांमध्ये एखादे जर वैरण आपण वाळली टाकते किंवा पावसाळ्यामध्ये आपण बघतो की हिरवा चारा हा जास्त प्रमाणात वापरतो आपल्या जनावरांमध्ये आपण. जेव्हा हिरवा चारा वापरला जातो तेव्हा आपले जनावरांचे हे अपचन होण्याची शक्यता असते. म्हणजे की आपण बघतो की हिरवा चारा वापरल्यानंतर आपले जनावर हे पातळ शेण टाकायला चालू करते किंवा त्याला पचवले जात नाही. तर त्याच्यासाठी आपण लिव्हर टॉनिकचा सुद्धा वापर करू शकतो. म्हणजे की आपण जर लिव्हर टॉनिक जर वापरले तर ते शेण हे पातळ टाकणार नाही व जे काही खाईल त्याचे पचन चांगल्या प्रमाणे होईल. व याच्यासोबत विटॅमिन्स असल्यामुळे जे काही विटॅमिन आपल्या जनावरांमध्ये कमी आहेत, की विटॅमिन कमी झाले किंवा असे काही कमी झाले तर आपल्या जनावरांचे दूध देण्याची क्षमता सुद्धा कमी होते व आपले जनावरांना आजार होण्याची सुद्धा शक्यता वाढते. तर मित्रांनो, आपण बघतो की दुभत्या जनावरांमध्ये म्हणजे की आपले जे एखादे जनावर दूध देत असेल तर त्याला जर आपण लिव्हर टॉनिक हे दिले तर त्याचे दूध देण्याची जेवढी क्षमता आहे तेवढ्या प्रमाणात ते दूध देते. तसेच मित्रांनो, आपल्या जनावरांना आपण अँटीबायोटिकचे हे जे इंजेक्शन देतो किंवा जास्त आजारी पडल्यानंतर आपण याचा वापर सुद्धा मित्रांनो, याचा वापर केल्यानंतर आपण बघतो की आपले जनावर हे निरोगी झालेले दिसते. तसेच आपण बघतो की मस्टडी झालेले असतो. आपल्या जनावरांमध्ये जेव्हा मस्टडी होते तेव्हा त्याच्या लिव्हरवर स्ट्रेस येतो, की जेव्हा जी मस्टडी आहे त्याच्या आपण इंट्रामेम्युलरी जे ट्यूबा सोडतो तर त्याच्यामुळे आपल्या जनावर हा स्ट्रेस आलेला दिसतो. तर तो स्ट्रेस कमी करण्यासाठी सुद्धा आपण लिव्हर टॉनिकचा वापर करतो. तर मित्रांनो, मस्टडी झाल्यानंतर आपण लिव्हर टॉनिकचा वापर करतो. म्हणजे की जेव्हा आपण इंट्रामॅम्युलरी ट्यूब सोडतो तेव्हा त्याच्या कासेच्या शिरांवर हा स्ट्रेस येतो. तर त्यामुळे एखाद्या वेळेस आपल्या जनावरांचे दूध सुद्धा कमी होण्याची शक्यता असते. तर ते दूध आहे या स्थितीत आणण्यासाठी आपण लिव्हर टॉनिकचा वापर करतो. म्हणजे की लिव्हरवर जो स्ट्रेस आलेला आहे तो कमी करून आपण आहे ते दूध वाढवू शकतो. म्हणजे की जे पहिले जेवढे दूध देत होते आपले जनावर तेवढे दूध आपल्याला पहिल्यासारखे झालेले दिसेल. तर याचा वापर आपण कसा करायचा आहे, आपण बघू शकता की याचा डोस काय आहे. तर जनावरांमध्ये याचा डोस 20 मिली
आपण देऊ शकतो लहान जनावरांसाठी. तसेच कॅटलमध्ये किंवा म्हणजे की आपल्या जनावरांमध्ये 40 ते 50 मिली डेली देऊ शकतो. म्हणजे आपले जर जनावर हे मोठे असेल किंवा दूध देत असेल तर त्याला आपण 60 ml सकाळी व 60 ml संध्याकाळी असे सुद्धा देऊ शकतो. तर मित्रांनो, आपण हे कोणत्याही कंपनीचे घेऊ शकतो. म्हणजे की लिव्हर टॉनिक जर असेल तर आपल्या जनावरांना आजार कमी करण्यासाठी आपण याचा वापर हे चांगल्या प्रमाणातच करतो. तर माहिती कशी वाटली मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता व तसेच आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.